आणि अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या घराची सुरक्षा वाढवल्याची चर्चा आहे। बिश्नोई गँगने दिलेल्या धमकीनंतर ही सुरक्षा वाढवल्याची चर्चा आहे। रणवीर दीपिका राहत असलेल्या सोसायटीने मात्र याबाबत चिंता व्यक्त केली आहे। दादर पोलीस ठाण्याला या संदर्भात पत्र पाठवून पोलिसांकडे स्पष्टीकरण मागितले। सोसायटीची पूर्व परवानगी न घेता सशस्त्र सुरक्षा रक्षक तैनात केल्याचा आरोप सोसायटीने केलाय। या संदर्भात आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात माझ्या सहकारी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडे। ज्योत्स्ना, काय अपडेट आहे या सगळ्याबद्दल? अगदी बरोबर आहे। बिश्नोई गँगने ज्या दिवशी रोहित शेट्टी यांच्या घरावरती गोळीबार केला होता, त्यापूर्वी बिश्नोई गँगच्या काही लोकांनी जे आहे ते मुंबईतल्या अनेक सेलिब्रिटीच्या घराची रेकी केली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळालेली आहे आणि त्याचमुळे अनेक सेलिब्रिटी जे आहेत त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। मात्र दुसरीकडे आणखीन एक माहिती सूत्रांकडून अशी मिळतीये की बिश्नोई गँगच्या काही लोकांनी जे आहे ते रणवीर सिंग याला व्हॉइस नोट, व्हॉट्सअप व्हॉइस नोट वरती धमकीचा जो आहे तो एक व्हॉइस नोट पाठवला होता आणि त्यामुळे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे सेलिब्रिटी कपल जे आहेत त्यांनी त्यांच्या मुंबईतल्या राहत्या घरात जी आहे ती त्यांनी त्यांचे खासगी बाउन्सर्स आणि त्याचबरोबर मुंबई पोलिसांकडून त्यांना जी सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेली आहे त्या संपूर्ण सुरक्षेमध्ये आता सशस्त्र परवाना असलेले काही बाउन्सर सुद्धा त्यांनी तैनात केलेले आहे आणि ते सध्या दीपिका आणि रणवीर सिंग यांच्या घराच्या बाहेर जे आहेत सशस्त्र म्हणजे सोबत गन वगैरे घेऊन सध्या ते रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या घराची जी आहे ते सुरक्षा देत आहेत। त्यामुळे आता अचानकपणे या रणवीर सिंग आणि दीपिका राहत असलेल्या सोसायटीमध्ये गन वगैरे घेऊन जे बाउन्सर्स जे आहेत ते साध्या गणवेशामध्ये, साध्या वेशभूषेमध्ये जे आहेत ते तैनात असल्यामुळे सोसायटीतल्या काही लोकांनी हरकती नोंदवल्या आणि त्यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये जे आहे ती याच्या माहिती मागवली होती, ज्याच्यामध्ये दादर पोलिसांकडे त्यांनी असं म्हटलं होतं की परवा म्हणजे गन स्वतःकडे बंदुका वगैरे घेऊन जर आमच्या सोसायटीत राहणारे सेलिब्रिटी कपल यांनी काही खासगी सुरक्षा रक्षक तैनात केलेले असतील तर त्याची माहिती सोसायटीला पण माहित असली पाहिजे। त्यामुळे त्यांनी याची माहितीसाठी जे आहे दादर पोलीस स्टेशनमध्ये सोसायटीच्या काही मॅनेजर्सनी जे आहे ते पत्र पाठवून याची चौकशी केली होती। मात्र दुसरीकडे पोलीस सूत्रांकडून ही माहिती मिळतेय की ज्या बिश्नोई गँगनी रोहित शेट्टी, डायरेक्टर रोहित शेट्टी याच्या घरावरती जो गोळीबार केला होता त्यांनी आता बॉलिवूड मधल्या आणि मुंबईत राहणाऱ्या अनेक सेलिब्रिटीज, अनेक बॉलिवूडचे ऍक्टर जे आहेत त्यांना धमकीचे मेल पाठवलेत, धमकीचे व्हॉइस नोट पाठवलेत। मात्र रणवीर सिंगच्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवरती सुद्धा अशाच प्रकारचा एक धमकीचा बिश्नोई गँगकडनं व्हॉइस नोट आल्यामुळे दीपिका आणि रणवीरच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याची माहिती सुद्धा पोलीस सूत्रांकडून मिळत आहे आणि त्यामुळे आता बिश्नोई गँगचा वरदहस्त मुंबईमध्ये वाढत असल्याचं सुद्धा म्हटलं जाते आणि त्यामुळे मुंबई पोलीस जे आहे ते आता हळूहळू सगळ्या त्या सेलिब्रिटींची चौकशी करत आहे। ज्या सेलिब्रिटींना जे आहे ते अशा प्रकारच्या धमकीचा मेल किंवा धमकीचं काही व्हॉइस नोट आलेला आहे अशा प्रकारची चौकशी करत आहे। मात्र रणवीर सिंग आणि दीपिकाने अद्याप या संपूर्ण प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांकडे कोणतीही अधिकारिक तक्रार केली नसल्यामुळे म्हणजे कुठलाही FIR वगैरे जो आहे तो केला नसल्यामुळे यावरती मुंबई पोलिसांनी जे आहे ते ऑफिशियलपणे काही बोलण्यास नकार दिला असला तरी एकूणच बिश्नोई गँगच्या दिलेल्या धमकीनंतर रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या घराची जी आहे ती सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळालेली आहे आणि त्याचबरोबर ज्या लोकांनी रोहित शेट्टी यांच्या घरावरती गोळीबार केलेला होता त्यापैकी जो मुख्य आरोपी होता शुभम लोणकर तो फरार असल्यामुळं शुभम लोणकरच मुंबईतल्या एकूणच सेलिब्रिटी जे लोक आहेत त्यांना धमकी देण्याचं काम करत आहे का अशी सुद्धा चौकशी आता मुंबई क्राईम ब्रांच कडनं करण्यात येत आहे। धन्यवाद ज्योत्स्ना या माहितीबद्दल।